सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर काल इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधला टेस्टचा दुसरा दिवस होता. तर दुसऱ्या दिवशी असं वाटलं होतं आपल्याला की टीम इंडिया कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं. पण मित्रांनो, आज आपण बघितलं तर तिसऱ्या दिवशीच ह्या मॅचचा रिझल्ट लागला आणि साऊथ आफ्रिकेने ही मॅच सहज अशा रीतीने जिंकली. मित्रांनो, ह्याचं क्रेडिट जातं ते त्यांचे बॅट्समन आणि त्यांचे बॉलर ह्या दोघांनाही क्रेडिट जातं ह्या मॅचचं. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर पिच रिपोर्टमध्ये किंवा असं काही जे दिग्गज होते ते सांगत होते की पहिल्या दिवशीची जी पिच होती ती बॉलिंगसाठी खूप छान होती आणि दुसऱ्या दिवसानंतर तीच पिच आहे ती बॅटिंगसाठी खूप छान होती. तर मित्रांनो, हे जर आपण बघितलं तर आत्ता आपण बघितलं तर त्यांनी 408 धावा ह्याच्यापर्यंत त्यांनी मजल मारली. आपल्याला 408 धावांवरती त्यांना रोखण्यामध्ये यश आलं. पण जेव्हा टीम इंडिया बॅटिंगसाठी मैदानात आली तेव्हा असं वाटत होतं की टीम इंडिया कुठेतरी ही मॅच आहे ती ड्रॉच्या दिशेने किंवा खूप छान पद्धतीने पुढे घेऊन जाईल. पण मित्रांनो, बघितलं असेल तर तिसरा सेशन संपायच्या आधीच म्हणजे तिसरा दिवस संपायच्या आधीच साऊथ आफ्रिकेच्या बॉलरांनी आपल्या टीम इंडियाच्या बॅट्समनांचा धुव्वा उडवला आणि त्यांना मैदानाबाहेर करून ही मॅच आहे ती सहज पद्धतीने त्यांनी जिंकली. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर त्यांनी 156 धावा त्यांनी जास्त बनवल्या होत्या. हे सुद्धा टार्गेट आपल्याला चेस करता आलं नाही. आपण बघितलं असेल तर 131 धावांवरतीच आपला ऑल आऊट पडला. फक्त विराट कोहली 76 रन बनवले आणि आपण बघितलं असेल तर पहिल्या इनिंगमध्ये के.एल. राहुल याने 100 धावा. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूंना चांगल्याशी बॅटिंग करता आली नाही. त्याच्यामुळेच हा जो पराभव आहे तो आपल्याला पत्करावा लागला. मित्रांनो, आपण बघतोय की आजच्या मॅचमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर बॉलरांनी खूप खराब अशी बॉलिंग केली आणि बॅट्समन कारण त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ते टेस्ट मॅच खेळत आहेत किंवा कोणतं तरी दडपण आहे किंवा खेळायचं म्हणून खेळत आहेत. ठीक आहे मित्रांनो, खेळ आहे, हार जीत ही होतीच राहते. पण कोणतं तरी दडपण किंवा काहीतरी त्यांच्या चेहऱ्यावरती असा हावभाव दिसत होता की मॅच बघण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट येत नव्हता. तर ठीक आहे मित्रांनो, अजून एक चान्स आहे, पुढची एक टेस्ट आहे. कारण आपला साऊथ आफ्रिकामध्ये एक रेकॉर्ड आहे की आपल्याला अजूनपर्यंत तिथे टेस्ट मॅच आहे ती जिंकता आली नाही आहे. तर ठीक आहे, आता ही टेस्ट मॅच आहे ही बरोबरीत करण्यामध्ये, कारण अजून एक टेस्ट मॅच आहे, काय करते टीम इंडिया हे खूप पाहण्यासारखं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.